नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम मास्टर मराठीच्या या खास मार्गदर्शन सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, टीईटी परीक्षेची तयारी करताना मराठी व्याकरणात एक असा टॉपिक आहे जो हमखास मार्क्स देतो, पण तितकाच तो आपल्याला कन्फ्यूज करतो. बरोबर ओळखलं, तो टॉपिक म्हणजे समास. आज आपण हाच विषय इतक्या भारी आणि सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत की परीक्षेत प्रश्न पाहता क्षणीच अगदी काही सेकंदात तुम्ही समास ओळखू शकाल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करूया. तर आजच्या या सत्राचा आपला नेमका सिलेबस काय असणार आहे ते थोडक्यात बघूया. सगळ्यात आधी टीईटीसाठी समास का महत्त्वाचा आहे, त्यानंतर समासाच्या 3 एकदम बेसिक व्याख्या ज्या परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. मग आपण पाहणार आहोत समासाचे मुख्य 4 प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि काही मस्त उदाहरणे. त्यानंतर असणार आहे आजच्या सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, टीईटी परीक्षेसाठी माझ्या खास प्रो टिप्स आणि शेवटी एक छोटीशी उजळणी. एकदम सोपा आहे, चला पुढे जाऊया. तर आपला पहिला प्रश्न, टीईटीसाठी समास का महत्वाचा आहे? आता बघा, आपण माणसं मुळातच थोडी आळशी असतो, बरोबर? आपल्याला बोलताना नेहमी शॉर्टकट्स हवे असतात. म्हणजे लांबलचक वाक्य बोलण्यापेक्षा आपण शब्दांची छान काटकसर करतो. आता हेच उदाहरण घ्या ना. आपण कधी असं म्हणतो का की आज घरी पोळीत पुरण घालून तयार केलेली पोळी केली आहे? नाही ना. आपण थेट काय म्हणतो? पुरणपोळी. विषय संपला. अशा प्रकारे शब्दांची काटकसर करून एक मस्त सुटसुटीत जोडशब्द तयार करण्याच्या या प्रक्रियेवरच समासाचा अख्खा पाया उभा आहे आणि म्हणूनच व्याकरणात याला एवढं महत्त्व आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे, समासातील 3 अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या. परीक्षेत आपल्याला बऱ्याचदा थेट व्याख्या विचारल्या जातात, त्यामुळे ह्या 3 बेसिक गोष्टी माहीत असणं एकदम मस्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे समास. आता समास म्हणजे नक्की काय? तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांचे एकत्रीकरण. जेव्हा 2 किंवा जास्त शब्द आपण एकत्र जोडतो, त्या जोडण्याच्या क्रियेला समास म्हणतात. जसं की राजा आणि वाडा हे 2 वेगळे शब्द आपण एकत्र आणले की ती जी प्रोसेस आहे ना, त्यालाच आपण समास म्हणतो. दुसरी महत्त्वाची व्याख्या म्हणजे सामासिक शब्द. आता मगाशी आपण जे 2 शब्द एकत्र आणले त्यातून जो एक फायनल नवीन जोडशब्द तयार झाला ना, त्याला सामासिक शब्द म्हणायचं. म्हणजे राजा आणि वाडा एकत्र आल्यावर राजवाडा हा जो ठोस शब्द आपल्या हातात आला तो झाला आपला सामासिक शब्द. एकदम सिंपल. आणि तिसरी कन्सेप्ट आहे विग्रह. आता विग्रह म्हणजे काय? तर ही मगाशच्या अगदी उलटी प्रोसेस आहे. विग्रह म्हणजे तयार झालेल्या सामासिक शब्दाची परत फोड करून दाखवणं. म्हणजे तो शब्द नक्की कुठल्या मूळ शब्दांपासून बनलाय हे शोधणं. जसं राजवाडा या शब्दाचा विग्रह करताना आपण काय म्हणतो? राजाचा वाडा. शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी ही फोड करणं म्हणजेच विग्रह करणं खूप महत्त्वाचं असतं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण पाहणार आहोत समासाचे मुख्य 4 प्रकार. आता हे प्रकार ठरतात तरी कसे? इथे ना तुम्ही डोळ्यांसमोर एक साधा तराजू आणा, वजनाचा तराजू. सामासिक शब्दामध्ये कोणत्या शब्दाला म्हणजे कोणत्या पदाला जास्त महत्त्व आहे त्यावरून हे प्रकार ठरतात. ही चार्ट म्हणजे समासाची एकदम मास्टर की आहे बरं का. लक्ष देऊन ऐका. जर सामासिक शब्दात पहिल्या पदाचं पारडं जड असेल म्हणजे पहिले पद महत्त्वाचे असेल तर तो अव्ययीभाव समास. जर दुसऱ्या पदाचं वजन जास्त असेल तर तो तत्पुरुष समास. जेव्हा तराजू एकदम बॅलन्स असतो म्हणजे दोन्ही पदे तितकीच महत्त्वाची असतात तेव्हा तो द्वंद्व समास असतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हा दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून एखाद्या भलत्याच म्हणजे तिसऱ्याच घटकाचा बोध होतो तेव्हा त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. आहे की नाही सोपं? चला, आता आपण यांचे उपप्रकार आणि काही मस्त उदाहरणे बघूया, म्हणजे कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. बघा, शब्दांना लागणारे उपसर्ग आणि प्रत्यय तुम्ही एकदा ओळखले की समासाचा प्रकार तुम्ही चुटकीसरशी ओळखू शकता. पहिल्यांदा बघूया अव्ययीभाव समास. यात आपल्याला माहिती आहे पहिले पद महत्त्वाचे असते. बऱ्याचदा हे पहिले पद म्हणजे एक उपसर्ग असतो. जर शब्दाच्या सुरुवातीला आ, यथा, प्रति असे संस्कृत उपसर्ग दिसले, जसं आजन्म किंवा प्रतिदिन, किंवा मग दर, हर, बिन, बे असे फारशी किंवा अरबी उपसर्ग दिसले, जसं दररोज, बिनदास्त, तर तिथे काहीही विचार न करता थेट डोळे झाकून तो अव्ययीभाव समास आहे असं समजायचं. तसाच गावोगावी, दिवसेंदिवस यांसारख्या एकाच शब्दाच्या रिपिटेशनमधून सुद्धा हाच समास तयार होतो. आता तत्पुरुष समासाकडे वळूया, जिथे दुसरं पद बॉस असतं म्हणजे प्रधान असतं. याचे उपप्रकार ओळखणं तर अजूनच सोपं आहे. जर शब्दाचा विग्रह करताना विभक्तीच्या प्रत्ययांचा वापर झाला असेल, जसं की राजपुत्र, राजाचा पुत्र, तर तो विभक्ती तत्पुरुष. जर दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतील, जसं महादेव, महान असा देव, तर तो कर्मधारय तत्पुरुष.
कांदे पोहे किंवा पुरणपोळीसारख्या शब्दात ना मधलेच शब्द गायब होतात, म्हणून त्याला मध्यम पदलोपी म्हणतात. आणि हो, जर पहिलं पद एखादी संख्या दाखवत असेल आणि त्यातून एका समूहाचा, ग्रुपचा बोध होत असेल, जसं नवरात्र, तर त्याला द्विगु समास म्हणायचं. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. यात ना कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, दोन्ही पदे अगदी समान महत्वाची असतात. यांचा विग्रह करताना आणि, व किंवा किंवा अशा शब्दांचा वापर होतो. जसं आईवडील किंवा पाप पुण्य, जे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत. आणि चहा पाणी, ज्यामध्ये चहा, पाणी आणि त्यासोबतचे इतर सगळेच पदार्थ येतात. चौथा आणि माझा वैयक्तिक आवडता प्रकार म्हणजे बहुव्रीही समास. ह्यात काय होतं, दिलेल्या दोन्ही शब्दांपेक्षा एका तिसऱ्याच व्यक्तीचा किंवा वस्तूचा आपल्याला बोध होतो. हेच ह्या समासाचं खरं वैशिष्ट्य आहे. ह्या प्रकारात बऱ्याचदा देवांची नावे येतात, जसं नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा, असा तो, म्हणजेच कोण, तर शंकर. तसंच गजानन, चक्रपाणी, ही सगळी उदाहरणं आपल्याला त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन एका तिसऱ्याच गोष्टीची ओळख करून देतात. आता येतोय आजच्या सेशनचा सर्वात सिक्रेट सॉस असलेला भाग, टीईटी परीक्षेसाठी काही खास प्रो टिप्स. एक्झामिनर परीक्षेत मुलांचा गोंधळ उडवण्यासाठी जे ट्रॅप्स लावतात ना, ते कसे ओळखायचे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सुवर्ण नियम हे डोक्यात कायम फिट करून ठेवा की समास हा नेहमी त्याच्या विग्रहावरून ठरत असतो. होय, केवळ एखादा शब्द बघायचा आणि लगेच हा अमुक समास आहे असं ठरवायची घाई अजिबात करायची नाही. आधी त्या शब्दाचा विग्रह कसा होतो ते पाहायचं आणि मगच आपलं उत्तर फायनल करायचं. आता हे उदाहरण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शब्द एकच आहे, पीतांबर, पण जर आपण त्याचा विग्रह पिवळे असे वस्त्र असा केला तर तो होतो कर्मधारय तत्पुरुष समास. पण जर आपण त्याचा विग्रह पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो असा केला तर त्यातून विष्णूचा, म्हणजे एका तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो आणि मग तो बहुव्रीही समास ठरतो. बघितलंत, शब्द तोच, पण विग्रह बदलला की अख्खा समास बदलतो. म्हणूनच विग्रह करणं हाच अचूक उत्तराचा खरा मार्ग आहे. परीक्षेतला दुसरा मोठा ट्रॅप म्हणजे संख्यांचा गोंधळ. मुलांनो, केवळ संख्या दिसली की तो द्विगु समास असतोच असं नाही बरं का. उदाहरणार्थ 12 भाई म्हणजे 12 भावांचा समूह, इथे एका ग्रुपचा बोध होतो म्हणून तो द्विगु समास आहे, हे बरोबर. पण दशभुजा या शब्दाचा विचार करा. दशभुजा म्हणजे 10 आहेत भुजाजीची अशी ती. इथे 10 हा आकडा नक्की आहे, पण तो समूहाचा नाहीये, तर त्यातून एका विशिष्ट देवीचा बोध होतोय. त्यामुळे हा द्विगु समास नसून बहुव्रीही समास ठरतो. हा ट्रॅप कायम लक्षात ठेवा. आणि ही आणखी एक प्रो टिप. मराठी व्याकरणात असे काही अपवाद आहेत जे वारंवार पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारले जातात. त्यातलाच एक फेमस शब्द म्हणजे तोंडी लावणे. हा अलुक तत्पुरुष समासाचा प्रकार आहे, कारण यामध्ये पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय लोप पावत नाही. हा शब्द तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी तोंडपाठच असू द्या. चला तर मग आता वेळ आली आहे एका क्विक उजळणीची. टीईटीमध्ये समासावर येणाऱ्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील ना, तर ह्या 3 सोप्या स्टेप्स कायम फॉलो करा. स्टेप नंबर 1, सामासिक शब्दात नक्की कोणतं पद महत्त्वाचं आहे, कोणाचं पारडं जड आहे ते ओळखा. स्टेप नंबर 2, शब्दाला कुठला संस्कृत, फारशी उपसर्ग लागलाय का किंवा सुरुवातीला संख्या आहे का ते शोधा. आणि स्टेप नंबर 3, सगळ्यात महत्त्वाचं, नुसता अंदाज न लावता कायम शब्दाचा विग्रह करूनच तुमचं फायनल उत्तर निश्चित करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाचे असेच गुंतागुंतीचे विषय एकदम मजेत आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आणि हो, टीईटी परीक्षेत एकदम जोरदार यश मिळवण्यासाठी आपल्या एक्झाम मास्टर मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.